अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कृपा सिंधू रहस्य गाथा या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, तुमच्या घरात 5 वर्षापर्यंतची लहान मुले आहेत का? तर यंदा मकर संक्रांतीचं खास बोरनाहणं नक्की करा. हे फक्त एक सोहळा नाही, हा एक शिशु संस्कार आहे, जो मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या आठवणींसाठी आणि संस्कृतीशी, निसर्गाशी जोडण्यासाठी केला जातो. आज आपण पाहणार आहोत बोरनाहणं कधी करायचं, कुणासाठी करायचं आणि कसं करायचं. बोरनाहणं कधी करायचं? तर साधारणतः मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हा कार्यक्रम केला जातो. यंदा मकर संक्रांती ही 14 जानेवारीला असून रथसप्तमी 25 जानेवारीला आहे. म्हणजे 14 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांसाठी बोरनाहणं कधीही करू शकता. बोरनाहणं कुणासाठी करायचं? तर बोरनाहणं मुख्यत्वे 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी केलं जातं. मुलगा असो वा मुलगी, सर्वांचंच केलं जातं. अर्थात बाळ 1 वर्षाचं असलं तरी हा सोहळा करता येतो, पण खूप छोट्या बाळासाठी बोरं हलक्या प्रमाणात ठेवली जातात. या कार्यक्रमाचा उद्देश आहे मुलांना ऋतुमानाशी जुळवून देणे, निसर्गाशी जोडणे आणि आरोग्यासाठी उपयुक्त गोष्टी अनुभवायला देणे. बोरनाहण्यामध्ये काय ठेवायचं? तर बोरनाहण्यामध्ये ठेवायचा खाऊ आरोग्यवर्धक आणि हलका असावा, जसे की चुरमुरे, लाह्या, हलव्याचे छोटे दाणे, बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा. आजकाल मुलांना चॉकलेट आणि बिस्किट जास्त देतात, पण निसर्गातील मेवा अधिक महत्त्वाचा आहे. मुलांना त्यांची ओळख व्हावी म्हणून नैसर्गिक खाऊ जास्त ठेवा. बोरनाहणं कसं करायचं? तर बाळाला काळ्या रंगाचे कपडे घाला. मुलगा असेल तर झबले किंवा काळ्या रंगाचे शर्ट, मुलगी असेल तर काळ्या रंगाचा फ्रॉक. मुलींना हलव्याचे मुकुट, हार, माळ, बांगड्या लावाव्यात. सजवल्यानंतर मुलांचे औक्षण करा. औक्षणानंतर बाळाच्या डोक्यावर हलक्या हातांनी जमवलेला खाऊ टाका. बाकी लहान मुलांनी तो खाऊ गोळा करावा. आमंत्रित मुलांना हळदी कुंकू, तिळगुळ देऊन सन्मान करावा. बोरनाहणं हे अगदी सोपं आहे, कुणीही घरात लहान मुलांसाठी करू शकतं. बोरनाहण्याचं काय महत्त्व आहे? तर बोरं हे औषधी वनस्पतीचा भाग आहेत, मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. पौराणिक पौराणिक कथा सांगते शबरी आणि बोरं. शबरीने बोराचा उपयोग संजीवनीसारखा केला होता, जे मुलांच्या स्वास्थ्याचे प्रतीक झाले. हा सोहळा मुलांना सण, संस्कृती आणि निसर्गाशी जोडतो. मुलं आनंदात सहभागी होतात. बाकी मुलं खाऊ गोळा करून मज्जा करतात. मंडळी, तुमच्या बाळासाठी बोरनाहणं करता का? हा सोहळा फक्त आनंदाचा नाही, तर आरोग्य, संस्कृती आणि निसर्गाशी जोडणारा अनुभव आहे. तुमच्याकडे काही वेगळी पद्धत आहे का? तुमच्या बोरनाहण्यामध्ये कोणता खाऊ असतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, या संक्रांतीला तुमच्या लहान मुलासाठी बोरनाहणं नक्की करा. आनंदी श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.